नमस्कार, मी अंतरा. स्वादंतराचा मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत एक स्ट्रीट फूड रेसिपी, ती म्हणजे ब्रेड पकोडा. त्यालाच काही जण ब्रेड पॅटीस असंही म्हणतात. अगदी सोपी रेसिपी आहे, सगळ्यांना खूप आवडते ही रेसिपी. तर आपण बाहेर जाऊन जे खातो, कधी कधी त्याचं तेलही जास्त चांगलं नसतं, खूप तेलकटही असतात. तर आपण हेच पॅटीस किंवा ब्रेड पकोडा हे आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हे घरी बनवू शकतो. खरंच खूप हे छान लागतात. तर हीच रेसिपी आज मी तुम्हाला इथे दाखवलेली आहे. तर ही रेसिपी पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण रेसिपी बघूया. तर आज आपण बघणार आहोत ब्रेड पॅटीस. ब्रेड पॅटीस हे खूप छान लागतं आणि सगळ्यांना आवडतं सुद्धा. तर त्यासाठी आपण इथे घेतले 4 उकडलेले बटाटे. तर आता आपण हे बटाटे किसून घेऊया. हे उकडलेले बटाटे शक्यतो किसून घ्यायचे, म्हणजे काय होतं, कुठे जर समजा तुकडा राहिला असेल तर तो सुद्धा जातो, किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही हाताने सुद्धा मॅश करू शकता. तर आता आपले हे उकडलेले बटाटे किसून झालेले आहेत. यामध्ये 1 इंच आलं ठेचलेलं, इथे मी ठेचून घेतलंय, शक्यतो पेस्ट घेऊ नका, कारण ठेचलेल्या आल्याची चव ही खूप छान येते. 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या या सुद्धा ठेचून घेतलेल्या. 3 हिरव्या मिरच्यांचा ठेचा, इथे मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात. मला हलकंसं तिखट हवंय, कारण काय होतं, तळल्यानंतर तिखटपणा हलका कमी होतो. पण जर तुम्हाला तिखट कमी हवं असेल तर तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. यानंतर घालणार आहोत आपण 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून हिंग, इथे मी हिंग थोडंसं जास्त घेतलंय म्हणजे याचा वास खूप छान येतो. मीठ चवीनुसार. तर आता आपण हे सगळं मळून घेणार आहोत. यामध्ये आता घालणार आहोत 5-6 कढीपत्त्याची पानं, अशी चुरून घालायची आहेत आपल्याला. आणि चिरलेली कोथिंबीर. आता आपल्याला छान परत मिक्स करून घ्यायचंय. आता आपलं इथे छान मिक्स करून झालेलं आहे. आपल्याला हे जे ब्रेड पकोडा म्हणजे ब्रेड पॅटीस ज्याच्यात तळायचे ते आपण पिठाचं मिश्रण तयार करून घेऊया. आपल्याला पिठाचं मिश्रण तयार करायचंय. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कप बेसन, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून हिंग, 1 टीस्पून लाल मिरची पावडर. इथे मी साधी लाल मिरची पावडर घेतली. जर तुम्ही काश्मीरी घेतली तर ते लालसट रंगाचं होऊ शकतं, त्यामुळे घेताना शक्यतो साधी आपली वापरातली रोजच्या मिरची पावडर घ्यायची. मीठ चवीनुसार. इथे घालताना फक्त काळजी घ्यायची, कारण आपण बटाट्याच्या सारणामध्ये सुद्धा मीठ आहे आणि आपण या पिठामध्ये सुद्धा मीठ घालणार आहोत, त्यामुळे घालताना तसं बेताने व्यवस्थित चेक करूनच मग घालायचंय. आणि चिरलेली कोथिंबीर. आपण यामध्ये घालणार आहोत 1 कप पाणी. आपण इथे पाणी थोडं थोडं घालायचंय, एकदम जास्त लगेचच घालू नका, थोडं थोडं घालायचंय. आपल्याला जसं बटाटे वड्यांसाठी आपण मिश्रण तयार करतो बेसनाचं, तसं तयार करायचंय. फार पातळ करायचं नाहीये, नाहीतर काय होईल, जेव्हा पॅटीस आपण तळायला घेऊ तेव्हा ते पीठ असं सगळं तेलात उतरेल. थोडं पाणी अजून घालते. हळूहळू मिक्स करायचंय. आणि हे करताना शक्यतो थोडं पसरट भांडं घ्या, म्हणजे व्यवस्थित आपला ब्रेड हा त्याच्यामध्ये कालवता येईल. पाणी एकदम हळूहळू घालायचं. एकदम लगेचच तुम्ही ओतलं तर कदाचित त्याच्या पिठाच्या गुठळ्या होतील, त्यामुळे हळूहळू आपल्याला घालायचंय. तर आता मी हे उरलेलं पाणी याच्यात घालते, म्हणजे आपल्याला साधारणतः 1 कप पाणी हे पूर्ण लागलेलं आहे. ज्या मापाने मी बेसन घेतलं होतं त्याच मापाने मी पाणी घेतलंय, त्याच वाटीने. म्हणजे आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. हे बघ, आपल्याला साधारणतः एवढं पातळ करायचंय, भरपूर पातळ नाही करायचंय. तर आता आपलं हे डाळीच्या पिठाचं मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता आपण ब्रेड पकोडा म्हणजेच पॅटीस हे बनवायला घेऊया. तर आता आपली सगळी तयारी इथे झालेली आहे. तर ब्रेड पकोडा म्हणजेच ब्रेड पॅटीस बनवण्यासाठी मी इथे घेतले 4 मोठ्या ब्रेडच्या स्लाइस.
इथे मी कडा काढत नाहीये, कारण जनरली याच्या कडा काढत नाही, पण जर तुम्हाला या ब्रेडच्या कडा नको असतील तर तुम्ही काढल्यात तरी चालेल. तर आता आपण हे ब्रेडला लावून घ्यायचंय. यासाठी मी इथे एक ब्रेड घेतलंय. तर आता आपण हे मिश्रण जे आहे बटाट्याचं केलेलं ते आपण ह्याच्यावरती लावून घेणार आहोत. सगळ्या बाजूने व्यवस्थित नीट लावून घ्यायचंय. आपलं व्यवस्थित लावून झालेलं आहे. आता ही मी दुसरी ब्रेडची स्लाइस घेते, ही याच्यावर ठेवते आणि असं हलक्या हाताने आपल्याला हे प्रेस करायचंय, म्हणजे हे याला चिकटलं जाईल. जर इथून बाहेरून जर काही आलं तर एक्सेस जे असेल ते काढून टाका. तर आता हे छान प्रेस आपलं करून झालेलं आहे. तर आता आपण सुरीच्या मदतीने ह्याचे असे 2 भाग करणार आहोत. हे बघा, आपल्याला असे 2 भाग करायचे. तर आता आपली ही पॅटीस तयार आहे. तर आता आपण हे बाकीचे करून घेऊया. मी तुम्हाला अजून एक दाखवते. इथे मी ब्रेडची स्लाइस घेतले. यामध्ये आपण हे बटाट्याचं मिश्रण जे आहे ते भरून घेणार आहोत. हलक्या हाताने दाबत राहायचं, अगदी जोरात दाबू नका, नाहीतर ब्रेड तुटू शकतो. कारण काय असतं, उकडलेल्या बटाट्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण असतं, त्यामुळे ब्रेड हा नाहीतर तुटू शकतो. आता आपण ह्याच्यावरती ही दुसरी स्लाइस ठेवणार आहोत. हलक्या हाताने दाबणार आहोत आणि ह्याचे 2 भाग करून घेणार आहोत. आपले हे व्यवस्थित 2 भाग तयार झालेले आहेत. तर आता आपण पॅटीस बनवायला घेऊया. आपण इथे जे बेसनाचं मिश्रण तयार केलं होतं ते घेतलंय. तर मी तेल तापत पण ठेवलंय. तर आता आपण ह्यामध्ये हे जे पॅटीस तयार केले होते हे व्यवस्थित घोळवून घेणार आहोत. सगळ्या बाजूने नीट असं छान घोळवून घ्यायचंय, म्हणजे नीट सगळ्या बाजूला लागलं जातं पीठ. हे करत असताना मी एकीकडे तेल तापत ठेवलं होतं, म्हणजे आपली ही प्रोसेस होईपर्यंत तेल व्यवस्थित तापलं जातं. तर आता आपलं हे पॅटीस याच्यात घोळवून झालेलं आहे. आता आपण तळून घेऊया. तर आता आपण हे पॅटीस ह्याच्यात जे घोळवलेलं आहे ह्याच्यात टाकणार आहोत. आपल्याला हे मीडियम आचेवर तळायचंय. तेल व्यवस्थित तापलं गेलं पाहिजे. याला एकदम पण असं पलटू नका आणि एका वेळेला शक्यतो एकच तळा, नाहीतर काय होईल, एकमेकांना ते चिकटले जातील. तेल आणि व्यवस्थित तापलं गेलं पाहिजे. तेल जर नीट तापलं गेलं नाही तर आपलं पॅटीस हे खाली चिटकू शकतं. तर आता आपण ही बाजू ही पलटून घेणार आहोत. अलगदपणे पलटायचे. ह्याच्यात आपण कुठेही सोड्याचा पण वापर केलेला नाहीये. हे बघा, आपलं पॅटीस छान झालेलं आहे. हलकसं अजून रंग यायला हवाय. ह्याच्यावर असं तेल उडवत राहायचंय, म्हणजे याचा रंग सुद्धा खूप छान होतो आणि आतूनही खूप छान शिजतं. आपलं पॅटीस हे मस्त झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया, मग जवळून दाखवते. हे बघा, मस्त आपलं पॅटीस आपलं झालेलं आहे. तर आता आपण हे एका टिश्यू पेपरवर काढून घेऊया. हे बघा, छान असा रंग सुद्धा आलेला आहे. तर आता आपण इथे दुसरं पॅटीस म्हणजे ब्रेड पकोडा हा घोळवून घेणार आहोत. व्यवस्थित सगळ्या बाजूने याला पीठ लावून घ्यायचंय. असं पसरट भांड घेतलं की आपलं पॅटीस म्हणजे ब्रेड पकोडा हा व्यवस्थित राहतो, नाहीतर मग ब्रेड कदाचित तुटू शकतो. हे आपलं घोळवून झालेलं आहे. आता आपण हे तळायला घेऊया. तर आता आपण हे जे घोळवलंय ते आपण तळायला घेऊया. त्याच्यावर असं तेल उडवायचंय, म्हणजे वरनं सुद्धा छान शिजलं जातं. आता आपल्याला हे पलटवायचंय, अगदी अलगदपणे पलटवायचंय, नाहीतर हे तुटू शकतं. तर आता आपण खालची बाजू चेक करूया. हे बघा, व्यवस्थित झालेलं आहे. तर आता आपण हे काढून घेणार आहोत. हे बघा, मस्त असं आपलं ब्रेड पकोडा म्हणजे ब्रेड पॅटीस हे तयार झालेलं आहे.
तर आता आपण हे सुद्धा टिश्यू पेपरवर काढून घेऊया. तर आता मी अशीच बाकीची करून घेते. हे बघा, आपले इथे ब्रेड पकोडा तयार झालेले आहेत. मी तुम्हाला जवळून दाखवते. मस्त आपले झाले ते बघा. आवाज पण येतोय, एकदम छान आवाज येतोय. याचा अर्थ आपले ब्रेड पकोडा हे परफेक्ट तयार झालेले आहेत. अजिबात तेलकट झालेले नाही आहेत कुठल्याही बाजूनी. नाही तर बरेचदा हे तेलकट होतात, पण आपले अजिबात तेलकट झालेले नाही आहेत. बाहेर सोडा वापरतात त्यामुळे ते तेलकट असतात. आपण इथे कुठेही सोडा वापरलेला नाही आहे. कलरही खूप छान आला आहे आणि एकदम परफेक्ट आपले ब्रेड पकोडा म्हणजेच ब्रेड पॅटीस तयार झालेले आहेत. इथे मी तुम्हाला कट करून दाखवते. हे बघा, कट करताना सुद्धा आपल्याला आवाज येतोय. याचे 2 पीस करून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा, मस्त आवाज येतोय. म्हणजे आपले परफेक्ट क्रिस्पी झालेले आहेत वरून सुद्धा. आणि आतून बघा केवढा मस्त आपला ब्रेड पकोडा झालाय. अगदी परफेक्ट फिलिंग आहे. इथे आपण कुठेही कमी सारण भरलेलं नाहीये. जर तुम्ही आतमध्ये कमी सारण भरलं तर ते लागताना पण अजिबात चांगले लागत नाही. व्यवस्थित आपण सारण भरले आणि कुठेही ते बाहेर आलेलं नाहीये. आतल्या बाजूने एकदम परफेक्ट झालेले आहेत, जसे अगदी बाहेर असतात तसे. तर आता आपले हे ब्रेड पकोडा म्हणजेच ब्रेड पॅटीस हे तयार झालेले आहेत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर विश तुमची, डिश आमची. नमस्कार.